आज लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या उपोषण मंडपास आम्ही भेट दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संतोष भांबे पाटील आणि मी प्रशांत पाटील आज या लोककलावंत दिव्यांग आणि निराधार संघर्ष समितीच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देत आहोत। या उपोषणाला भेट दिली असता उपोषणाला बसलेले संदीप बोरकर भाऊ यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत। त्याचबरोबर ह्या मागण्या राज्य सरकार आणि प्रशासनाने तात्काळ मंजूर कराव्या। आज या उपोषणाचा परिपाक म्हणून महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची जी बैठक झाली, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये या मागण्यापैकी प्रमुख मागणी जी आहे की लोक कलावंतांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं, ती मागणी आज मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी चर्चेत घेऊन लोक कलावंतांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। म्हणजे आजच्या या उपोषणामुळे एक सर्वात मोठी मागणी राज्य सरकारने त्या ठिकाणी मंजूर केली आणि राहिलेल्या मागण्या ज्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण त्या ठिकाणी तुटणार नाही असं संदीप भाऊ यांनी या ठिकाणी सांगितलं। तर पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचा या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे आणि लोक कलावंतांच्या सोबत राज्य सरकार त्या ठिकाणी राहील आणि आम्ही सुद्धा सदैव तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही देतो। धन्यवाद।